नाश्त्यांसाठी, डब्यांसाठी पौष्टिक आणि झटपट होणारी रेसिपी पनीर पराठे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन होणारी अशी रेसिपी आहे. रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी मी सुजाता किचन मेनूजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करते. पराठे बनवण्यासाठी लागणारं सुरुवातीला कणिक मळून घेऊ. गव्हाचं पीठ घेतलं या वाटीने 3 वाटी. यामधलंच थोडं पीठ बाजूला काढून घेते पराठ्यांना लावण्यासाठी. साधारण पावशेर पनीर, तर त्यामध्ये 7 ते 8 छान असे गच्च सारण भरून पराठे तयार होतात. तर त्यासाठी या वाटीने मी 3 वाटी पीठ घेतलं होतं. थोडंसं मीठ घातलं कणकेमध्ये. लागेल तसं पाणी घालून पीठ मऊसूत असं मळून घेऊ. साधारण आपण चपातीला पीठ मळतो ना, त्याहीपेक्षा थोडंसं मऊसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून या ठिकाणी मी पीठ जे आहे ते मऊसूत मळून घेतलं आहे. शेवटी थोडं 1 चमचाभर तेलाचा हात लावून ना हे पीठ झाकून ठेवू साधारण 10 मिनिटे. तर नेहमी तीच चपाती भाजी खाऊन कंटाळा आला किंवा अगदी नाश्त्यासाठी वगैरे बोलू, तर आपण असं चपातीसाठी पीठ मळतो ना, तर त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. फक्त चपातीपेक्षा हे पीठ मऊसूत असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले पराठे अगदी मऊ मऊ असे होतील. तर या सारणामध्ये आपण थोडंसं बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा कसुरी मेथी घातली ना, तरी पराठ्यांना वरच्या आवरणाला छान असं दिसायला चांगलं दिसतं. पाहू शकता मस्त असं मऊसूत पीठ मळलं आहे मी. थोडंसं तेलाचा हातसुद्धा लावून घेतला आहे आणि झाकून 7 ते 10 मिनटं ठेवू. तोवर सारण बनवून घेऊ. पनीर पराठे बनवण्यासाठी या ठिकाणी मी पावशेर पनीर घेतलं आहे. तर किसून घेऊ या पद्धतीने. पाहू शकता तर अगदीच थोडंसं घट्ट असं पनीर वाटत असेल ना, तर ते थोडा वेळ पाण्यात ठेवलं म्हणजे मऊसूत असं होतं. संपूर्ण पनीर मी किसून घेतलं आहे बारीक किसणीवर. यामध्ये मसाले घालून घेऊ. तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि एक बारीक चिरलेला कांदा. तर कांदा आपल्याला आवडत असेल तर घालायचा आहे. कांदा यामध्ये आपण स्किप केला तरीसुद्धा चालणार आहे. मी या ठिकाणी एक कांदासुद्धा बारीक चिरला आहे. कोथिंबीर थोडी जास्त घातली म्हणजे कलरफुल असा आपला पराठा बनला जातो सारण. मसाले घालून घेऊ यामध्ये. एक बारीक चिरलेली हिरवी मिरचीसुद्धा घातली मी. तर आपण लाल तिखट वापरतो यासाठी हिरवी मिरची मी कमी घातली, 1 घातली. लाल तिखट घेतलं आहे, कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ घेतलं आहे, थोडीशी धनेपूड, जिरेपूड, हळद, चाट मसाला आणि काळी मिरी पावडर घेतली. किंवा आवडीनुसार थोडासा गरम मसाला घेतला तरी चालणार आहे किंवा थोडासा ओवा घातला तरीसुद्धा चालणार आहे. संपूर्ण मसाले मी पनीरमध्ये किसलेले घालून घेते आणि मिक्स करून घेते. आणि या ठिकाणी मस्त असं आपलं हे सारण बनवून तयार झालं आहे. सारण तर पटकन बनवून झालं आहे, पण अगदीच आपल्याला घाई असेल ना, तर सकाळच्या घाईमध्ये हे पनीरचे पराठे बनवण्यासाठी रात्री आपण हे असं सारण बनवून ठेवलं म्हणजे सकाळी पटकन कणिक आपण मळून हे सारण भरून ना पराठे बनवू शकतो. तर सारणसुद्धा तयार झाले, पीठसुद्धा मळून ठेवलं होतं आपण आणि आता लगेचच पराठे बनवायला घेऊ. कणिक मळून ठेवलं होतं तर 5 ते 7 मिनटं झालेत, म्हणजे 5 ते 7 मिनटामध्ये सारण बनवून झालं होतं आणि तोपर्यंत कणिकसुद्धा छान भिजलं आहे. तर आपल्याला पराठे कसे मोठे छोटे बनवायचे त्यानुसार आपल्याला पीठ घ्यायचं. तर एक मोठा लिंबू असतो ना, तर तितकं मी हे कणिक घेतलं आहे, पाहू शकता. तर यामध्ये अगदी गच्च असं आपण हे सारण भरून घेणार आहोत. तर याची अशी आपण लाटी बनवून किंवा असं लाटून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि यामध्ये आपल्याला पनीरचं जे सारण आहे ना ते भरून घेऊ. तर या ठिकाणी छानशी अशी अगदी छोटंसं असं लाटून घेतलं आहे आणि यामध्ये आता सारण भरून घेऊ. तर अगदी गच्च असं सारण भरून बनवणार आहोत आपण. तर हे सारण आहे ना, यामध्ये थोडंसं लाल तिखट, मीठ, मसाले चवीनुसार जास्त घातले म्हणजे पराठे अगदी चटपटीत असे छान होतात. चाट मसाला, काळी मिरी पावडरसुद्धा घातली आणि पाहू शकता या ठिकाणी साधारण 3 ते 4 मोठे चमचे भरून इतकं असं सारण भरलं आहे. तर असं बंद करून घेऊ या पद्धतीने आणि लागेल तसं पीठ घेऊन आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे. तर हे पराठे अगदीच पातळ न लाटताना थोडेसे जाडसर असेच लाटून घ्यायचे. आवडीनुसार आपल्याला पातळ हवेत किंवा अगदीच असे गुपगुपीत हवेत ना, तर जाड ठेवायचे. तर पाहू शकता असं बंद केलं आहे मी. खूप जास्तच पीठ वाटत असेल वरचं तर काढून घेतलं तरी चालेल. थोडं थोडं पीठ लावून पराठे लाटून घेते. एका बाजूला मी तवासुद्धा गरम करायला ठेवला होता आणि लागेल तसं थोडं थोडं पीठ लावून पराठे लाटून घेते. तर अगदी साधे सोपे पराठे लाटायला.
कमी वेळात आणि अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच नाश्त्यासाठी डब्यांसाठी सुद्धा छानच होतात. तवा गरम झाला आहे तर थोडंसं सुरुवातीला तेल लावून घेते. आवडीनुसार तेल, तूप, बटर लावू शकतो आपण. पराठा घालून घेतला आहे तर दोन्ही बाजूने छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने एकसारखं तेल लावायचं किंवा तूप लावायचं आहे. तर मी या ठिकाणी तेल लावलं होतं. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा तेल लावून घेते आणि दोन्ही बाजूने खरपूस असे आपल्याला पराठे बनवून घ्यायचे. तयार सारणामध्ये आपले 7 ते 8 पराठे छान असे बनवून झाले होते. तर एक पराठा बनवून झाला आहे पाहू शकता. तर दोन्ही बाजूने तेल लावून छान असं खरपूस भाजून घ्यायचे. पनीर पराठ्यांसोबतच ना आलू पराठे, मेथी पराठे असे भरपूर पराठे रेसिपी चॅनलवर आहेत. व्हिडिओ नक्की पहा. तर मस्त असं खरपूस भाजून झाला आहे पराठा. तर मी बाजूला काढून घेते आणि याच पद्धतीने दुसरासुद्धा अजून एक लाटून घेऊ. तर पुन्हा पळपटवर थोडंसं पीठ लावलं आहे मी, कणिक घेतलं आहे आणि थोडंसं लाटून घेऊ आणि यामध्ये पनीर सारण भरून घेऊ किंवा अगदीच लाटी बनवून आपण पुरणपोळी भरून घेतो ना सारण, त्या पद्धतीने बनवलं तरीसुद्धा चालणार आहे. थोडंसं लाटून घेतलं आहे मी आणि यामध्ये सारण भरून घेते. तर आवडीनुसार आपल्याला कसं पराठा हवा आहे ना अगदी गच्च भरलेला त्यानुसार हे सारण घालायचं. तयार इतकं सारण भरून ना 7 ते 8 आपले पराठे छान होतात. बंद करून घेते. लागेल तसं थोडं थोडं पीठ लावून पराठा लाटून घेऊ म्हणजे पराठा जो आहे तो पळपटला चिकटणार नाही या पद्धतीने. तर थोडंसं पीठ लावलं मी आणि लाटून या ठिकाणी आपला दुसरा पराठासुद्धा बनवून तयार झाला आहे. तर अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी परफेक्ट जमतील असे पनीरचे पराठे होतात आणि चवीलासुद्धा तितकेच भारी आणि तुम्हालासुद्धा नक्की आवडतील असेच बनतात. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की साधे सोपे असे पनीर पराठे नक्की बनवून पहा किंवा तुम्हीसुद्धा असेच पराठे पनीरचे बनवता का ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडासा जाडसर असाचा पराठा लाटून घेतला आहे मी. तर सारण गच्च भरलं आहे यासाठी आणि तवासुद्धा एका बाजूला गरम झाला आहे तर तव्यामध्ये घालून घेते. तर यामध्ये आपण कांदा घातला आहे तर कांदा आपल्याला आवडत असेल तर घालायचं आहे. आवडीनुसार थोडंसं आलं लसूण पेस्ट घातली तरीसुद्धा चालणार आहे. तर पराठा लाटून झाला आहे पाहू शकता. मस्त असं गोल गरगरीत तवाही गरम झाला आहे तर तव्यामध्ये घालून घेते. थोडंसं तेल लावलं आहे आणि यामध्ये पराठा घालून दोन्ही बाजूने खरपूस असा पराठा भाजून घेऊ. तर पाहू शकता तर कांदा घातला होता त्यामुळे असं मध्ये मध्ये कांद्यामुळे आपला पराठा थोडासा फाटला जातो किंवा फुटतो असा. तर तेल लावून घेतलं आहे मी दोन्ही बाजूने एकसारखं असं तेल लावून खरपूस भाजून घेऊ. तर या पद्धतीनेच मी संपूर्ण पराठे लाटून घेतले होते. त्या सारणामध्ये आवडीनुसार आपण साजूक तूप किंवा बटर तेल लावू शकतो. तर यामुळे ना याची चव अजूनच वाढते तूप वगैरे लावून बटर लावून. तर मी आज तेल लावलं होतं. अगदी साधं आपलं तेल लावूनसुद्धा खूप छान असे चवीला बनतात हे पराठे. छान असे दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूने तेल लावून या ठिकाणी पराठे बनवून झालेत. तर हे पराठे आपण सॉससोबत, हिरवी चटणी, पुदिन्याची चटणी सोबत किंवा नुसते असे खाण्यासाठी सुद्धा ना खूप छान होतात. तर या ठिकाणी मी हिरवी चटणी बनवली होती, ओलं खोबरं, शेंगदाणा कूट आणि वरून अशी फोडणी देऊन मस्त अशी आपली पराठ्यांसोबत खाण्यासाठी ना हिरवी चटणीसुद्धा बनवून तयार झाली. या पद्धतीने अगदी ना मऊ लुसलुशीत असेचे पराठे बनले होते किंवा बनतात. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर पनीर पराठा रेसिपी आवडली ना तर व्हिडिओ खाली एक लाईक करून सुजाता किचन मेनूज या आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर रेसिपी व्हिडिओज आवडत असेल ना तर मित्र मैत्रिणी नातेवाईकांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.